23 जे वचन आहे आणि 23 वचनामध्ये जो वचन आहे तो आज आपल्या अध्ययनासाठी आपण घेऊया. ज्या वेळेला येशू ख्रिस्त म्हणतो की परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा, तू मला अळखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसाच्या गोष्टीकडे आहे. तर या ठिकाणी होत हे आहे मत्ते 16:23 मध्ये की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना हे सांगत आहे की मी मारला जाणार आहे, मला दुःख सोसावे लागणार आहे आणि तिसऱ्या दिवशी मी मेलेल्यातून जिवंत होणार आहे. आणि येशू ख्रिस्त याच कारणामुळे किंवा याच कामासाठी तो जगामध्ये आला होता. तो जगामध्ये मरण्यासाठीच आला होता. त्याचा जन्म मरण्यासाठीच झाला होता आणि पुनरुत्थानासाठीच त्याचा जन्म झाला होता. आणि तो आपल्या जीवनाचा जो उद्देश आहे, पर्पज आहे, तो आपल्या शिष्यांना 3दा सांगतो की माझ्यासोबत असं होणार आहे. आणि या ठिकाणी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला ही गोष्ट सांगत आहे, तर पेत्र येशू ख्रिस्ताला हे म्हणतो 22 वचनामध्ये की तेव्हा पेत्र त्याला जवळ येऊन त्याचा निषेध करून म्हणाला. पेत्राने येशूच्या येण्याच्या पर्पज जो होता, जो उद्देश होता, मरण्यासाठीच तो आला होता, हा जो येशू ख्रिस्ताचा उद्देश होता, परमेश्वराची योजना होती, त्याचा त्याने निषेध केला. असा शब्द इथं वापरलेला आहे. त्याचा निषेध करून पेत्र येशू ख्रिस्ताला म्हणाला की प्रभूजी, आपणावर दया असो, प्रभू तुझ्यावर दया होऊ दे की तुला असा त्रास नाही झाला पाहिजे, तुला दुःख सोसावे लागू नये, तुला जीवे मारले जाऊ नये, तुला अपमान होऊ नये. म्हणून प्रभू येशू, मला तुझ्यावर दया येत आहे आणि तुझ्यासोबत दया व्हावी असं तू म्हणतो. आणि म्हणतो की असे आपल्याला होणारच नाही, असं तुमच्यासोबत होणारच नाही की तू मारला जाणार नाही, तुला अपमान होणार नाही, तुला फटके खावे लागणार नाही, तू मरणार नाही, असं तुझ्यासोबत होणार नाही, असं पेत्र प्रियांनो या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याला हे सांगत आहे की मी याच कामासाठी जगात आलो आहे, बलिदान होण्यासाठीच आलेलो आहे. परंतु पेत्र त्याचा येशू ख्रिस्ताच्या अगदी जवळचा असा तो शिष्य होता. इतका तो जवळचा होता की प्रभू येशू ख्रिस्त पेत्र एकदा हे म्हणतो की प्रभू, तुझ्या सोबत मी मरायला सुद्धा तयार आहे. इतका तो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आवेशी होता. आणि तो म्हणतो की मी तुझ्यासोबत मरून जाईल. आणि एका प्रकारे हा पेत्र जो होता, हा येशू ख्रिस्ताच्या इनर सर्कल मधला होता. आणि 3 शिष्यांना आपण नेहमी येशू ख्रिस्ताच्या सोबत पाहतो. काही मोठं काम आहे किंवा मोठं महत्वाचं जर काहीतरी सेवा करायची आहे, तर या तिघांना आपण नेहमी येशूच्या जवळ पाहतो. ज्या प्रकारे आपण म्हणू शकतो की तो इनर सर्कल मधला होता, इनर कोर सर्कल मधला होता. आणि ते म्हणजे पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान, आणि पीटर, जेम्स आणि जॉन, हे जे 3 जे शिष्य होते, हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगदी जवळचे होते, पेत्र, याकोब आणि योहान. आणि या ठिकाणी तोच इनर सर्कल मधला पेत्र, येशू ख्रिस्ताच्या जवळचा असलेला पेत्र, तो म्हणत आहे येशू ख्रिस्ता, तुझ्यासोबत असं नाही झालं पाहिजे, तू मेला नाही पाहिजे, तुला त्रास नाही झाला पाहिजे, तुला मृत्यू नाही आली पाहिजे. आणि जेव्हा पेत्र असं म्हणतो तेव्हा 23 वचनामध्ये आपण असं वाचतो की येशू ख्रिस्ताने वळून पेत्राला म्हटले, अरे सैताना, माझ्या पुढून तू निघून जा, तू मला अळखळण आहेस. तर आजचा जो आपला विषय आहे त्यानो तो हा आहे की आपल्याला आत्मिकरित्या इतकं अलर्ट असलं पाहिजे की आपल्यावर कोणता व्यक्ती कशा प्रकारचा प्रभाव टाकत आहे ती ओळखण्याची सद्बुद्धी आपल्यामध्ये असली पाहिजे. आपल्यावर कोणता व्यक्ती काय बोलत आहे किंवा आपल्यासोबत एखादा व्यक्ती काय बोलत आहे, तो आपल्याला काय सांगत आहे, आणि तो जे सांगत आहे
त्याच्या सांगण्यामुळे परमेश्वराचा उद्देश माझ्या जीवनामध्ये पूर्ण होत आहे, की त्याच्या सांगण्यामुळे परमेश्वराच्या उद्देशापासून मी दूर जात आहे, ही ओळखण्याची सतर्कता, बुद्धी, मार्गदर्शन प्रियांनो आपल्यामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून आजचा जो आपला विषय तो आहे की वी हॅव टू बी अलर्ट टू डिफरन्शिएट बिटवीन गुड अँड बॅड स्पिरिच्युअल इन्फ्लुएन्सेस. आणि आपल्याला इतकं सतर्क राहण्याची गरज आहे की योग्य किंवा अयोग्य, चांगलं किंवा वाईट जे प्रभाव आपल्यावर येतात ते ओळखण्याची सतर्कता, बुद्धी प्रियांना आपल्यामध्ये असली पाहिजे. आता या ठिकाणी आपण काय पाहत आहे, येशू ख्रिस्ताचा जवळचा व्यक्ती पेत्र तो म्हणत आहे की प्रभू तुला मार नाही, तुला मार खावं लागू नये, प्रभू तुला मरण येऊ नये, तुझा अपमान होऊ नये. तर एका अँगलने जर असा विचार केला तर पेत्र तर येशू ख्रिस्ताची काळजी करत आहे. असं आपण म्हणू शकतो की पेत्र तर प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल काहीतरी चांगलं बोलत आहे. लोक म्हणत आहे की येशू ख्रिस्ताला मार खावा लागणार, परमेश्वर म्हणत आहे की येशू ख्रिस्ताचं बलिदान होणार आहे, आणि परमेश्वराची योजना आहे की येशू ख्रिस्ताने त्रास सहन करून त्याचं बलिदान होणार आहे. पण या ठिकाणी पेत्र जो आहे तो एका प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम दाखवत आहे. नाही 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 प्रभू तू मरू नको. एका प्रकारे पेत्र जो आहे तो येशू ख्रिस्ताची काळजी घेत आहे की नाही प्रभू तुझ्यासोबत असं वाईट नाही झालं पाहिजे, है ना. तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त हे म्हणू शकला असता की पहा पेत्र माझ्यावर किती प्रेम करतो, तर त्याला माझी किती काळजी आहे की येणारं दुःख माझ्यावर येऊ नये, म्हणून तो पहा किती माझी काळजी घेत आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने ओळखलं की हा जो काळजीचे शब्द बोलत आहे, माझ्यावर प्रेम दाखवण्याचे जो शब्द वापरत आहे, आणि मला दुःख होऊ नये या प्रकारचं कन्सर्न जो मला पेत्र दाखवत आहे तो परमेश्वराकडून नाही आहे, तो सैतानाकडून आहे. म्हणजे काय, आपल्याला इतकी बुद्धी असली पाहिजे प्रियांनो की आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे की कोणतं वाक्य हे परमेश्वराकडून आहे आणि कोणतं वाक्य हे सैतानाकडून आहे. आणि बरेचदा सैतान आपल्या समोर अशा प्रकारचं एक कन्सर्न घेऊन येतो अनेक लोकांच्या द्वारे की ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की नाही 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 बरोबर आहे, हा जो व्यक्ती जो मला सांगत आहे तो पहा माझी किती काळजी घेत आहे, तो माझ्यावर किती प्रेम करतो आणि त्यामुळे तुम्हाला हे जे सांगत आहे. आणि जर आपण ते ओळखू शकलो नाही तर परमेश्वराच्या वचनापासून किंवा परमेश्वराच्या उद्देशापासून किंवा परमेश्वराच्या कुठल्या कार्यापासून प्रियांनो आपण दूर होऊ शकतो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली, मत्तई 4 मध्ये आपण वाचतो की जेव्हा येशू ख्रिस्त 40 दिवस निराहार होता, तो जेवला नाही आणि त्याला भूक लागली, आणि आपण कल्पना करू शकतो की प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारच्या त्रासामध्ये तो राहिला असेल 40 दिवस. असं लिहिलेलं आहे की मत्तई 4:2 मध्ये असं लिहिलेलं आहे की मग त्याने 40 दिवस व 40 रात्र उपवास केला. आपण तरी कदाचित सकाळी उपवास करतो, संध्याकाळी आपण जेवतो, है ना. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा जो उपवास होता असं लिहिलेलं आहे की त्याने 40 दिवस व 40 रात्र त्याने काही खाल्लं नाही, बिलकुल काहीच खाल्लं नाही त्याने, 40 days and 40 nights. मग त्याला भूक लागली असं लिहिलेलं आहे. आता तुम्ही विचार करा, एक व्यक्ती आपल्या घरात नाही आहे, एक व्यक्ती जंगलात राहत आहे, तिथं पाणी आहे का माहीत नाही, तिथं खायला काही तर नसेलच कारण त्याने तर खाल्लंच नसेल. 40 दिवस तो कुठं झोपला असेल, त्याला झोप लागली की नाही लागली माहीत नाही कारण पोटात काहीच नव्हतं, घरापासून दूर होता, ऊन होतं, रात्री वातावरण कसं होतं माहीत नाही, जंगलामध्ये त्याला मच्छर चावत असतील, कुठल्या अवस्थेमध्ये तो 40 दिवसांमध्ये तो राहिला असेल आपल्याला माहीत नाही. म्हणजे एका कठीण वातावरणामध्ये 40 दिवस आणि 40 रात्र प्रभू येशू ख्रिस्त त्या जंगलामध्ये होता, आणि अशा अवस्थेमध्ये सैतान त्याच्याजवळ येतो. आणि सैतान त्याला 3ऱ्या वचनामध्ये असं म्हणतो की तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला की तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. तुम्ही सांगा, जेव्हा आपण खूप प्रॉब्लेम मध्ये राहतो, चारी बाजूनी आपण प्रॉब्लेम मध्ये आहे,
कोणीच आपल्या सोबत नाही. आपल्या घराचे लोक, आपले आई वडील, आपले भाऊ बहीण, पती पत्नी, लेकरं, मित्र मैत्रिणी, कोणीच आपल्या सोबत नाही. आपण एकटे आहोत आणि अतिशय वेदनांमध्ये आणि अतिशय त्रासांमध्ये आहोत. आणि अशा अवस्थेमध्ये असताना कोणाचा तरी एक मेसेज येतो की तू काळजी नको करू. कोणाचा तरी फोन येतो, कोणाचं तरी वाक्य येतं की काळजी नका करू, हे आहे का, ते आहे का. तर त्या अवस्थेमध्ये माणसाचं मन जे आहे ते इमोशनली म्हणा की त्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होतं. कारण त्याला असं वाटतं की मी या भयानक परिस्थितीमध्ये राहत असताना कोणीच माझ्यासोबत बोललं नाही, पण ह्या व्यक्तीने माझ्याजवळ येऊन मला कन्सर्न दाखवला, तर हा व्यक्ती माझ्यावर किती प्रेम करतो आणि म्हणून मी त्याचं ऐकेन. पण तो प्रभू येशू ख्रिस्त या इतक्या कठीण अवस्थेमध्ये असताना जेव्हा सैतानाने त्याला काळजी दाखवली, सैतानाने त्याला असं दाखवलं की पहा मला तुझी किती काळजी आहे आणि कन्सर्न. अरे येशू, तू 40 दिवस आणि 40 रात्र काहीच नाही खाल्लं ना, तू उपाशी आहे, तुला भूक लागली आहे, इथं धाबा पण नाही आहे, हॉटेल पण नाही आहे, घर पण नाही आहे, पोलीस नाही आहे, काही नाही आहे. असं कर, धोंड्यांना आज्ञा कर आणि त्या भाकरी बनतील. परंतु येशूने काय उत्तर दिलं आपल्याला माहित आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, असा शास्त्रलेख आहे. काय शिकायला मिळतं याच्यातून? येशू ख्रिस्ताला ती समज होती. येशू ख्रिस्त त्या प्रकारे सतर्क होता की जरी सैतान माझी काळजी करत आहे असं प्रकारे तो दाखवत आहे, तरीही तो सैतानच आहे, मी त्याचं ऐकणार नाही. बरेचदा आपण जेव्हा सतर्क राहत नाही तर आपल्याला हे या दोन प्रकारच्या आवाजांमधला फरक आपल्याला जाणवत नाही की कोणता आवाज परमेश्वराकडून आहे आणि कोणता आवाज सैतानाकडून आहे. आणि सैतान आपल्याला ट्रॅप करायसाठी कन्सर्न प्रेझेंट करतो, चांगुलपणा, प्रेम दाखवतो आणि मग मनुष्य ऑलरेडी त्रासामध्ये आहे आणि सैतानाचे ते लपलेले म्हणजे त्याचे प्लॅन्ड जे चुकीचे वाक्य असतात त्याच्याकडे माणूस आकर्षित होतो आणि हळूहळू तो परमेश्वरापासून प्रियांनो दूर होतो. आजचा जो विषय आहे तो हा आहे की लेट्स प्रे. आपण ही प्रार्थना करावी की प्रभू तू मला ती सद्बुद्धी दे की तुझा आवाज आणि सैतानाचा आवाज ही ओळखण्याची तू मला शक्ती दे. तुम्हाला अशी बुद्धी दे की मी ओळखू शकेन कोणता आवाज, कोणती वाणी तुझ्याकडून आहे आणि कोणती वाणी जगाकडून किंवा सैतानाकडून आहे. आणि बायबलमध्ये बरेचसे लोक आपल्याला सापडतात की ज्यांनी ही वाणी, या वाणीमधला फरक ते ओळखू शकले नाही. कोण बोलत आहे हे ते ओळखू शकले नाहीत आणि त्यांनी स्वतःवर आणि इतरांवर त्यांनी प्रॉब्लेम्स आणलेले आहेत. या दिवसांमध्ये ही प्रार्थना करायची आहे की प्रभु कौन सी आत्मा किसकी ओर से है वो समझने की बुद्धि तू मुझे दे. कारण पहले यूहन्ना 4:1 मध्ये लिहिलेलं आहे की हर एक आत्मा की प्रतीती न करना है ना. प्रत्येक आत्मा विश्वास ठेवू नका, कारण कोणता आत्मा परमेश्वराकडून आहे हे आपल्याला माहीत नाही. सर्वात पहिलं उदाहरण जे आपल्याला मिळतं ते आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकातच मिळतं, आदम आणि हवेच्या स्टोरीमध्ये. आणि उत्पत्तीचं पुस्तकाचा 3रा अध्याय ज्या ठिकाणी मनुष्याच्या पतनाबद्दल लिहिलेलं आहे त्यानो त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे, स्टोरी माहित आहे की ऑलरेडी परमेश्वराने आज्ञा दिलेली आहे. आदमाला माहित आहे की काय करायचं आहे आणि हवेलाही माहित आहे की काय करायचं आहे. परंतु तिथं आपल्याला माहित आहे, स्टोरी माहित आहे की सर्पाच्या रूपामध्ये सैतान तिकडे आला आणि त्याने कशा प्रकारे हवेला आपल्या ट्रॅपमध्ये पकडलं, कशा प्रकारे त्याने हवेला जिंकलं. आणि आपण याच्यामध्ये वाचतो ही स्टोरी आपण पूर्ण जाणून आहोत. परंतु एका लाईनमध्ये जर आपण असं म्हणू तर असं आपण हे समजू शकतो कि शैतान ने झूठ जो है वो इतना सुंदर बनाकर उसने हवा के सामने प्रस्तुत किया कि उसको ऐसा लगा कि यही सच है. हवेला काय वाटलं की सैतानाने ज्या प्रकारे प्रेझेंट केलं माझ्या समोर येऊन, नाही 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 तुम्ही मरणार नाही,
तुम्ही तर परमेश्वरासारखे व्हाल, तुम्हाला तर ज्ञान प्राप्त होईल. ज्या प्रकारे द वे सेटन प्रेजेंटेड ये बहुत ही जबरदस्त था. जिस तरीके से शैतान ने परमेश्वर की आज्ञा तोड़ने के लिए हवा के सामने जो प्रेजेंट किया ना, वो बहुत ही जबरदस्त था. और उसी में हवा फंस गई है ना. शैतानाने काय म्हटलं की तुम्ही परमेश्वरासारखे व्हाल. अरे पण ते तो ऑलरेडी परमेश्वरासारखेच होते ना. नई बात क्या थी. शैतानाने त्यांना म्हटले की तुम्हाला बुद्धी प्राप्त होईल. अरे पण बुद्धी तर ऑलरेडी आदम आणि हवेमध्ये होती ना, कारण सगळे जनावरांचे नावं तर आदम आणि हवेनेच दिले होते. पॉइंट काय आहे. पॉइंट हा आहे की शैतानाला जर आपल्याला पाडायचा आहे तर तो इतक्या सुंदर पद्धतीने आपल्या समोर आज्ञा तोड या गोष्टीला तो घेऊन येतो की आपल्याला असं वाटतं की शैतानाला माझी किती काळजी आहे. शैतान मेरे से कितना प्यार करता है ना. तो किती माझ्याबद्दल त्याला कन्सर्न आहे की त्याच्या समोर परमेश्वर मला धोकेबाज दिसत आहे. आणि हा पॉइंट तर फार मोठा आहे म्हणा. आपण याच्यानंतर विचार नंतरही करू शकतो. फॅमिलीजमध्ये हाच प्रॉब्लेम आहे. जर नवरा बायकोमध्ये भांडण झालं, मी नंतर पण हा विषय हँडल करीन चर्चमध्ये, की जेव्हा नवरा बायकोमध्ये भांडण झालं आणि नवरा जर पत्नीवर नाराज आहे आणि त्या अवस्थेमध्ये एखाद्या दुसऱ्या परस्त्रीचा मेसेज त्या नवऱ्याला प्राप्त होतो, मग त्याला असं वाटतं की अरे माझ्या बायकोपेक्षा तर ही माझी जास्त काळजी घेते. मग तिथं अडल्टरस रिलेशनशिप सुरू होतात. बायको नाराज आहे आणि त्या अशा अवस्थेमध्ये तिला इन्स्टावर, व्हॉट्सअपवर, मेसेंजरवर एखादा असा मित्राचा मेसेज आला की तू कशी आहेस, बरी आहेस का. मग तिला वाटतं की बघा हा माझा मित्र आहे, हा तर नवऱ्यापेक्षा जास्त माझी काळजी घेणार आहे, आणि ती नवऱ्यापासून दूर होते. हा विषय आजचा नाही आहे, हा नंतरचा आहे. पण सांगण्याचा उद्देश असा की आपल्यामध्ये एवढी समज पाहिजे की काळजी दाखवणारा प्रत्येक व्यक्ती आपल्यावर प्रेम करणारा नसतो. शैतान जरी आपली काळजी असं सांगतो की मला तुमची काळजी आहे, परंतु शैतानाचा त्याच्या मागे आपल्याला नाश करण्याचा उद्देश आहे हे आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. पेत्राने म्हटलं की प्रभू तुला मार नाही खावा लागला पाहिजे. पेत्रा म्हणाला की प्रभू तू मरू नये, तुझा नाश होऊ नये, तुझा अपमान न झाला पाहिजे. येशू ख्रिस्त म्हणाल असतं की थँक्यू पीटर, परमेश्वराला तर माझी काळजी नाही, त्याने तर मला मरायला पाठवलं, पण कमीत कमी तुला तरी माझी काळजी आहे. असं येशू ख्रिस्ताने नाही म्हटलं. येशू ख्रिस्ताने ओळखलं की हा पेत्र बोलत नाहीये, हे पेत्राच्या मुखातून शैतान बोलत आहे. हे ओळखलं येशू ख्रिस्ताने प्रियानो. आणि तोच आत्मा, तीच बुद्धी आज आपल्याला पाहिजे. आपल्याला ही ओळख असली पाहिजे. आणि एखादा मित्र आपल्याला म्हणतो चल ना यार आज के दिन चर्च मत जाना, पान ठेले पे जाते हैं. समझ में आने को ना कि ये मुझको पान ठेले पे खर्रा खिलाने के नहीं लेके जा रहा, ये मुझको परमेश्वर से दूर लेके जा रहा है. आजचा दिवस चर्चला नको जाऊ, नंतर जाऊ, चलो आज पार्टी करके आते हैं. समजणे ती समज पाहिजे प्रियांनो की आपल्याला प्रेम आणि आपल्याला कन्सर्न दाखवणारा व्यक्ती जर आपल्याला परमेश्वरापासून दूर नेत आहे ना, तर तो परमेश्वराकडून नाही आहे, तो 100% शैतानाकडून आहे. आता उदाहरणं भरपूर आहे, वेळ कमी आहे, परंतु नंतर आपण रविवारच्या भक्तीमध्ये एखाद्या वेळेस या विषयाला आपण जास्त घेऊ शकतो. तर बरेचशी उदाहरणं आहेत, ते उदाहरणं आपण आता नाही पाहू कारण वेळ कमी आहे. परंतु काही गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे. तर या की जर शैतान डायरेक्टली आपल्यावर अटॅक नाही करू शकत ना, तर तो आपल्या जवळच्या लोकांचा उपयोग आपल्या विरुद्ध तो नेहमी करत असतो. त्याला माहित आहे की हा व्यक्ती प्रार्थना करणारी व्यक्ती आहे, ही स्त्री प्रार्थना करणारी स्त्री आहे, आणि मी ह्याला किंवा हिला पाळण्याचा प्रयत्न करताय, परंतु ये मेरे चंगुल में नहीं फंस रहा है. आणि हा पुरुष किंवा ही स्त्री माझ्या ट्रॅपमध्ये ही फसत नाही आहे. मग तो काय करतो माहिती आहे का, त्या व्यक्तीच्या सगळ्यात जवळचा व्यक्ती कोण आहे त्याला तो इन्फ्लुएन्स करतो.
मग तो कदाचित कोणी असू शकतो. पती असेल तर पत्नीला करेल, पत्नी असेल तर पतीला करेल, आईला, वडिलांना, भाऊ बहीण, लेकरं, मित्र, जो कोणी त्या व्यक्तीला जवळचा आहे वो उसका दिमाग खराब करेगा, उसको भरमाएगा. हा व्यक्ती म्हणेल की मी तर चांगल्याने राहत आहे, मी तर प्रार्थना करत आहे, मी तर पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे, मी तर सगळं व्यवस्थित करत आहे. हिचं कशाला डोकं खराब झालं, ह्याचं कशाला, हा कशाला माझ्या विरुद्ध असं करत आहे, लेकरं माझ्या विरुद्ध असं कशाला करत आहे, हे माझे प्रिय लोक ज्यांच्यावर मी प्रेम करतो बघा ना हे माझ्यासोबत कसे बोलत आहे. तर तिथं आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की शैतान मला हात लावू शकत नाहीये म्हणून त्याने माझ्या जवळच्या व्यक्तीला इन्फ्लुएन्स केलेला आहे. येशू ख्रिस्ताला शैतान पाडू शकत नव्हता म्हणून त्याने पेत्राला निवडलं, कारण पेत्र येशू ख्रिस्ताच्या इनर सर्कल मधला होता. पेत्र येशू ख्रिस्ताच्या जवळ राहणारा होता म्हणून जेव्हा तो येशूला हात लावू शकला नाही त्याने पेत्राला पकडलं. जर पतीला हात लावू शकत नाही तर पत्नीला पकडेल, जर पत्नीला हात लावू शकत तर तो पतीला पकडेल, नवरा बायकोला हात नाही लावू शकत तर लेकरांना पकडेल, आई वडिलांना पकडेल, भाऊ बहिणींना पकडेल, मित्रांना पकडेल. जो आपल्या जवळ आहे त्यांना घेऊन तो आपल्याला डिस्टर्ब करण्याचा किंवा आपल्याला इन्फ्लुएन्स करण्याचा प्रियांनो शैतान नेहमी प्रयत्न करतो. आपल्यामध्ये ती बुद्धी, ती सतर्कता असली पाहिजे. आपण वी नीड टू बी डॅट स्पिरिच्युअली अलर्ट की मला माझ्या समोर जे काळजी करणारे प्रेमपूर्ण असे जे वाक्य येत आहेत हे परमेश्वराकडून आहे की शैतानाकडून आहे हे समजण्याची बुद्धी प्रियांनो आपल्याला असली पाहिजे, हा ना. बायबलमध्ये जे उदाहरणं आहे त्याच्यामध्ये एक जी गोष्ट आपल्याला शिकायला मिळते ती ही नीतिवचन याचा 4 अध्याय, नीतिसूत्रे 4 अध्याय आणि 23 वचन आपण वाचूया. नीतिसूत्रे 4:23 की जेव्हा अशा प्रकारचे अटॅक्स प्रियांनो आपल्यावर होतात तेव्हा आपण काय केलं पाहिजे. नीतिसूत्रे 4:23 मध्ये असं लिहिलेलं आहे की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर. हा ना, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर कारण त्या जीवनाचा उगम आहे. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की सबसे अधिक अपने मन की रक्षा कर. सर्व लिहिलेलं आहे, सबसे अधिक कशाचे रक्षा कर, कशाचे रक्षण कर असं लिहिलेलं आहे की अंतःकरणाचे. अंतःकरण म्हणजे काय, आणि मन म्हणजे काय. मन याने आपले विचार, आपले भावना, आपले इमोशन्स, ज्या ठिकाणी आपण विचार करतो. आणि काय लिहिलेलं आहे की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा तो आपल्या अंतःकरणाचे, आपल्या मनाचे तो रक्षण कर, कारण ह्याच ठिकाणी शैतान अटॅक करत असतो. आणि योहान 13:2 मध्ये लिहिलेले आहे की येशूला पकडून द्यावे असे शैतानाने यहुदाच्या मनात टाकले होते. योहान 13:2 मध्ये लिहिलेलं आहे की शिमोनाचा मुलगा यहुदा इस्करियोत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे शैतान घालून चुकला होता. शैतान कुठं अटॅक करतो, आपल्या मनावर, आणि म्हणून वचन सांगतं की तो आपल्या मनाचे विशेष तू रक्षण कर. प्रियांनो, एक गोष्ट जी आपल्याला शिकायची आहे ती ही शॉर्टमध्ये ही प्रार्थना करूया की प्रभू, कोणता आवाज तुझ्याकडून येत आहे आणि कोणता आवाज शैतानाकडून येत आहे ही ओळखण्याची सद्बुद्धी तू आम्हाला दे. प्रत्येक प्रेमाने भरलेलं वाक्य हे परमेश्वराकडूनच आहे याची काही गॅरंटी नाही, मग तो कोणीही असो. आता तितकी सद्बुद्धी आपल्याला पाहिजे. येशू ख्रिस्ताने ओळखलं जेव्हा तो 40 दिवस उपास आणि प्रार्थनेमध्ये होता.
सैतानाने त्याला हे दाखवलं की येशू, मला तुझी खूप काळजी आहे, घे धोंड्यांना भाकर करायला सांग आणि जेवून घे. पण येशूने म्हटलं की नाही, मी तुझं ऐकणार नाही. जेव्हा पेत्राने येशूला म्हटलं की प्रभू, तुझ्यासोबत असं नाही झालं पाहिजे, तू मरू नको, तुझ्यासोबत ह्या वाईट गोष्टी नाही झाल्या पाहिजे, येशूने ओळखलं आणि म्हटलं की सैताना, माझ्यापासून दूर हो. प्रियांनो, बरेचदा माझ्यावर आणि तुमच्यावर अशा प्रकारचे अटॅक्स होतात की आपल्याला वाटतं की हे जे प्रेमाने भरलेले, समजदारीने भरलेले जे वाक्य आहेत हे माझ्यासाठी चांगले आहे, परंतु ते सैतानाकडून असतात, ते परमेश्वराकडून नसतात. आणि आपण तिथंच फसतो. आणि जर आपण त्याच्यामध्ये फसलो तर मग अधिक वाईट आणि नुकसान आणि मग अधिक वाईटामध्ये प्रियांनो आपण जातो. लेट्स प्रे. आपण ही प्रार्थना करूया की परमेश्वर, मला ती सद्बुद्धी दे की जर कोणी काहीतरी वाक्य म्हटलं तर मला क्लिक झालं पाहिजे की हे जे वाक्य आहे हे तुझ्याकडून नाही तर सैतानाकडून आहे. आणि आपण प्रार्थना करूया, आपण आपल्या जागेवर उभं राहू आणि आज ती सद्बुद्धी आपल्याला मागू. 1 कोरिंथ 12 अध्याय आणि 10 वचनामध्ये पवित्र आत्म्याचे जे 9 वरदान आहेत, त्या 9 वरदानांमध्ये एक वरदान असं आहे, पवित्र आत्म्याचं एक गिफ्ट असं आहे, आत्मे ओळखण्याचं गिफ्ट, द गिफ्ट ऑफ डिझर्निंग ऑफ स्पिरिट्स. पवित्र आत्म्याचा तो एक गिफ्ट आहे, पवित्र आत्म्याचा तो एक वरदान आहे की ज्या गिफ्टमुळे, ज्या वरदानमुळे आपण आत्मे ओळखू शकू. पवित्र आत्मा आपल्याला सांगतो की कोणता आत्मा परमेश्वराकडून आहे आणि कोणता आत्मा सैतानाकडून आहे. आणि म्हणून योहान 4:1 मध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक आत्म्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. प्रियांनो, आपण प्रार्थना करूया की देवबापा, या शेवटल्या दिवसांमध्ये जेव्हा सैतान 24 तास ऑन ड्युटी आहे की तो मला पाडू इच्छितो, माझ्या परिवाराला पाडू इच्छितो, आणि अशा अवस्थेमध्ये सुंदररित्या तो आमच्यासमोर पाप घेऊन येतो, नुकसान घेऊन येतो, मूर्खपणा घेऊन येतो. आणि जर आमच्यामध्ये ती सद्बुद्धी नाही तर आम्ही त्याच्या ट्रॅपमध्ये फसू शकतो. म्हणून देवबाबा, तू आम्हाला सद्बुद्धी दे की तो फरक आम्ही करू शकू की कोणती गोष्ट तुझ्याकडून आहे आणि कोणती गोष्ट सैतानाकडून आहे. देवंत देवबापा, आज आमची प्रार्थना आहे प्रभू. देवबापा, तू आम्हाला आज आत्मिकरित्या तू जागृत कर परमेश्वर, तू आम्हाला आत्मिकरित्या तयार कर प्रभू. आमचा आत्मा तू पेटव परमेश्वर पिता. प्रभू, ते पवित्र आत्म्याचं वरदान तू आम्हाला दे, ज्याला म्हणण्यात आलेलं आहे की आत्मे ओळखण्याचं दान प्रभू, ते आम्हाला मिळू दे पिता परमेश्वर. की कोणीही व्यक्ती जर आमच्या समोर येतो आणि तो जर प्रेमाच्या गोष्टी करत आहे तर ते प्रेम तुझ्याकडून आहे की सैतानाकडून आहे. तो चांगले ऑफर्स घेऊन येत आहे प्रभू, तर ते कोणाकडून आहे ही समजण्याची सद्बुद्धी तो आम्हाला दे, अशी आमची प्रार्थना आहे. येशू ख्रिस्त ओळखू शकला सैतान त्याला कसं भुरळ घालत आहे. येशू ख्रिस्त ओळखू शकला की पेत्राद्वारे सैतान कसं माझ्यासोबत बोलत आहे. प्रभू, त्याच मार्गावर जेव्हा आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो आहोत प्रभू, देवबापा तू आम्हाला मार्गदर्शन दे. प्रार्थना तारणारा परमेश्वर ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावाने आम्ही मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येओ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास रोज सोडिले तसेच तू आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्श टाळू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, त्याचं सामर्थ्य, त्याचे वरदान आपणा सर्वांसह सदोदित असो. आमेन. आपण आपल्या जागेवर बसूया.